हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल रमन सायन्स अकॅडमी. माय नेम इज प्रवीण भुसारी आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ऑसिलेशन सिरीजमधील 8वे लेक्चरला. आतापर्यंत ऑसिलेशन सिरीजमध्ये आपण 7 व्हिडिओ कंप्लीट केलेले आहेत आणि आज हा 8वा लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की टाइम पिरियड. ओके, जेवढे टर्म आपण आज पाहणार आहोत ते आहे टाइम पिरियड ऑफ SHM. ओके, त्यानंतर मग आपण बघणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स. टाइम पिरियड ऑफ SHM अँड कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट आज आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. ओके, तर रीडिंग देऊन ठेवा सगळ्यांनी. टाइम पिरियड ऑफ SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, टाइम पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आता जनरली टाइम पिरियड कोणत्याही मोशनचा असेल त्याची डेफिनेशन एकदम सिंपल असते. ओके, ती मोशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ याला आपण टाइम पिरियड कन्सिडर करत असतो. ओके, मग जर ती मोशन सर्क्युलर असेल तर सर्क्युलर मोशन मध्ये एक राउंड कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागणार त्याला आपण टाइम पिरियड म्हणत असतो. तसंच या ठिकाणी ऑसिलेशन चॅप्टर मध्ये किंवा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकल या ऑसिलेशन्स परफॉर्म करत असतो. मग असेच एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागेल त्या वेळेला आपण म्हणणार आहोत टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन किंवा टाइम पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. ठीक आहे, तर डेफिनेशन एकदम सिंपल आहे आपली. ओके, बघा, द टाइम टेकन बाय द पार्टिकल performing SHM, that is simple harmonic motion, to complete one oscillation, okay, is known as time period. बघा, जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्या पार्टिकलला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागणार आहे त्या वेळेला आपण म्हणत असतो टाइम पिरियड. ओके, चला कन्सिडर करा की ही पार्टिकलची झाली मीन पोझिशन, ही झाली पार्टिकलची एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली पार्टिकलची लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण कन्सिडर करत असतो एम्प्लिट्यूड. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशन वरून एक्स्ट्रीम वर जाणार त्यावेळेस तो एम्प्लिट्यूड एवढं डिस्टन्स कव्हर करत असतो. ठीक आहे, मग आता सपोज की पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करणार आहे. ठीक आहे, पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द मीन पोझिशन. मग ज्यावेळेस तो मीन पोझिशन कडून एक्स्ट्रीम कडे जाणार, ओके, त्यानंतर एक्स्ट्रीम पासून पुन्हा तो मीन कडे येणार. आता मीन पोझिशन पासून तो पुन्हा लेफ्ट एक्स्ट्रीम कडे जाणार आणि लेफ्ट एक्स्ट्रीम कडून तो पुन्हा मीन पोझिशन कडे जाणार. ज्यावेळेस हे पूर्ण एक राउंड कंप्लीट होईल त्यावेळेस आपण कन्सिडर करत असतो की एक ऑसिलेशन ही कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, पुन्हा समजून घ्या, एक ऑसिलेशन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये केवढा डिस्टन्स असतात. बघा, अगोदर पार्टिकल मीन पासून एक्स्ट्रीम कडे जाणार, ओके, एक्स्ट्रीम पासून पुन्हा मीन कडे येणार, मीन पासून पुन्हा लेफ्ट एक्स्ट्रीम आणि लेफ्ट एक्स्ट्रीम पासून पुन्हा मीन पोझिशन. एवढं जे डिस्टन्स पार्टिकल कव्हर करेल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की पार्टिकलने एक ऑसिलेशन ही कंप्लीट केलेली आहे. ओके, आणि एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो वेळ लागेल त्या वेळेला आपण म्हणणार आहोत टाइम पिरियड. ठीक आहे, आता बघा टोटल डिस्टन्स पार्टिकलने किती कव्हर केलेला आहे. ओके, तर ज्यावेळेस तो पार्टिकल मीन पासून एक्स्ट्रीम कडे गेला त्याने एम्प्लिट्यूड एवढा डिस्टन्स कव्हर केला. त्यानंतर जेव्हा तो राईट एक्स्ट्रीम पासून मीन कडे आला त्याने पुन्हा एम्प्लिट्यूड एवढा डिस्टन्स कव्हर केलं. नंतर मीन पासून लेफ्ट एक्स्ट्रीम एम्प्लिट्यूड एवढा डिस्टन्स आणि लेफ्ट एक्स्ट्रीम पासून मीन पुन्हा एम्प्लिट्यूड एवढा डिस्टन्स. सो पार्टिकलने टोटल डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे ते आहे 4 टाइम्स एम्प्लिट्यूड. ठीक आहे, 4 टाइम्स एम्प्लिट्यूड एवढा डिस्टन्स पार्टिकलने कव्हर केलेले आहे. ओके, तर बघा इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, द डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल, the distance covered by particle in one oscillation is 4 times the amplitude.
ओके, अँप्लिट्यूडच्या 4 टाइम्स एवढे डिस्टन्स पार्टिकल एका टाइम पिरियडमध्ये कव्हर करत असतो. ठीक आहे. ओके, इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या, डेफिनेशन लिहून घ्या आणि नोट करा. ठीक आहे. आता बघूयात ऍक्च्युअल मध्ये टाइम पिरियड हा किती असेल SHM चा. ठीक आहे. ओके, सो लेट स्टार्ट. टाइम पिरियड ऑफ SHM. ओके, इंडिकेटेड बाय कॅपिटल टी. कोणताही टाइम पिरियड हा आपण कॅपिटल टी ने इंडिकेट करत असतो आणि कॅपिटल टीचा एक सिंपलचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे, तो म्हणजे 2π/ओमेगा, वेअर ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. आता सपोज या ठिकाणी जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्याचं मास आहे m. ठीक आहे. लेट m बी द मास ऑफ पार्टिकल. ओके, m हे आपण पार्टिकलचा मास कन्सिडर करूयात आणि ओमेगा बी द अँग्युलर वेलोसिटी. ओके, m ला आपण पार्टिकलचा मास कन्सिडर करूयात आणि ओमेगा ही आपण पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी ही कन्सिडर करूयात. तर बघा, आपण ज्यावेळेस डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं, ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशनच्या वेळेस आपण एक टर्म बघितली होती की ज्या ठिकाणी आपण k/m ला ओमेगा स्क्वेअर पुटअप केलं होतं. ठीक आहे. बट वी नो दॅट ओके, त्यावेळेस आपण बघितलं होतं की k/m ला आपण पुटअप केलं होतं ओमेगा स्क्वेअर. तर या ठिकाणी जर मी ओमेगाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर इकडे k/m हा चालला जाणार रूटमध्ये, इज इक्वल टू भेटून जातो आपल्याला ओमेगा. आता ही ओमेगाची व्हॅल्यू जर मी या ठिकाणी पुटअप केली, ओके, तर आपल्याला इक्वेशन भेटणार t इज इक्वल टू 2π अपॉन आणि ओमेगा म्हणजे रूट ऑफ k/m. ओमेगा मीन्स रूट ऑफ k/m. याला आपण असंही अरेंज करू शकतो, t इज इक्वल्स टू 2π अंडर रूट m अपॉन k. ठीक आहे. सो दिस इज द इक्वेशन टू फाइंड द टाइम पिरियड ऑफ एनी सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, टाइम पिरियडचं इक्वेशन हे झालं. आता या ठिकाणी m म्हणजे पार्टिकलचं मास आहे आणि k म्हणजे असतो SHM चा कॉन्स्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा, where k is known as ओके SHM कॉन्स्टंट, किंवा याला तुम्ही फोर्स कॉन्स्टंट देखील म्हणू शकता. काही काही बुक मध्ये याला फोर्स कॉन्स्टंट घेतलेला आहे. ठीक आहे. जनरली k ला आपण इंडिकेट करतो SHM कॉन्स्टंट. ओके, किंवा k ला आपण SHM कॉन्स्टंट हे म्हणत असतो. आता या ठिकाणी जर SHM मध्ये स्प्रिंग जर आली, ठीक आहे, सपोज एक सिस्टीम आहे ज्यामध्ये आपण एका स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच केलेला आहे, एका मासलेस स्प्रिंगला ब्लॉक अटॅच केला, या ब्लॉकला आपण थोडंसं डिस्प्लेस केलं मेन पोझिशन पासून आणि सोडून दिलं, तर त्या ठिकाणी ती स्प्रिंग सिंपल हार्मोनिक मोशन ही परफॉर्म करत असते. ठीक आहे. त्या केसमध्ये म्हणजे स्प्रिंगच्या केसमध्ये हा जो के असतो त्याला आपण स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणूयात. ठीक आहे. इन केस ऑफ की किंवा इन केस ऑफ स्प्रिंग k इज स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे. स्प्रिंगच्या केसमध्ये आपण k ला स्प्रिंग कॉन्स्टंट कन्सिडर करत असतो आणि बाकी जर स्प्रिंग नसेल तर दुसऱ्या कोणत्याही केसमध्ये, दुसऱ्या कोणत्याही ऑसिलेशनमध्ये k ला आपल्याला SHM कॉन्स्टंट हे कन्सिडर करावं लागणार. ठीक आहे. तर सिंपलचा फॉर्म्युला आहे t इज इक्वल्स टू 2π अंडर रूट m अपॉन k. ओके, आता स्प्रिंग कॉन्स्टंट काय असतो? ठीक आहे, तर स्प्रिंग कॉन्स्टंट हा स्प्रिंगचे स्टिफनेस इंडिकेट करत असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स बघूया त्यावेळेस कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग मध्ये स्प्रिंग कॉन्स्टंट येणारच, त्यावेळेस आपण स्प्रिंग कॉन्स्टंट मध्ये डिटेल स्टडी करूया. ठीक आहे. ओके, तर आता टाइम पिरियड तर भेटला आपला SHM चा. ओके, आणि सिंपलचा फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2π अंडर रूट m अपॉन k. नाउ आता एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला आपण म्हटलं टाइम पिरियड. ओके, टाइम टेकन बाय द पार्टिकल टू परफॉर्म वन ऑसिलेशन इज नोन एज टाइम पिरियड. पण जर पार्टिकल एका सेकंदामध्ये खूप सारे ऑसिलेशन्स परफॉर्म करत असेल, ठीक आहे, पार्टिकल जर एका सेकंदामध्ये खूप सारे ऑसिलेशन्स परफॉर्म करत असेल तर आपण त्याला म्हणत असतो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ना आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी number of oscillations
number of oscillations performed by particle per unit time is known as frequency. ठीक है, सिंपल सी टर्म है. नंबर ऑफ ऑसिलेशंस परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम इज नोन एज फ्रिक्वेन्सी. ओके, कॅपिटल टी म्हणजेच काय, तर कॅपिटल टी म्हणजे एक कंप्लीट ऑसिलेशन्स करण्यासाठी किती वेळ लागणार त्याला आपण कॅपिटल टी म्हटलं होतं. ठीक आहे, आता जर पार्टिकल एका सेकंदामध्ये अशा खूप सारे ऑसिलेशन्स परफॉर्म करत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडचं रिलेशन एकदम सिंपल आहे की फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू असतो 1 टाइम पिरियड. ठीक आहे, ओके. सपोज की जर त्या पार्टिकलला एक ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी जर 2 सेकंद लागत असतील. ठीक आहे, सपोज पार्टिकलला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी 2 सेकंद वेळ लागत आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी होऊन जाणार 1/2 आणि 1/2 म्हणजे 0.5 आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट असेल हर्ट्स. ठीक आहे, किंवा सपोज एखादा पार्टिकलची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली आहे, फ्रिक्वेन्सी इज 25 हर्ट्स. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इज गिवन एज 25 हर्ट्स. याचा अर्थ हा होतो की पार्टिकल एका सेकंदामध्ये 25 ऑसिलेशन्स कंप्लीट करणार आहेत. ठीक आहे, पार्टिकल एका सेकंदामध्ये 25 ऑसिलेशन कंप्लीट करेल. तर आय होप की तुमचं फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड मधलं कन्फ्युजन दूर झालं असेल, सगळ्यांना या टर्म्स व्यवस्थितपणे समजलेल्या असतीलच. तर आता आपण सुरुवात करूयात कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्सवर. ठीक आहे, ओके. हेडिंग देऊन ठेवा सगळ्यांनी, कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स. कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. Combination of spring. ओके, त्या अगोदर थोडक्यात एकदा आपण स्प्रिंग कॉन्स्टंट बद्दल डिस्कशन करून घेऊयात. ठीक आहे, की स्प्रिंग कॉन्स्टंट ऍक्च्युअल मध्ये काय असतो. ठीक आहे, ओके. चला बघा आता. सपोज इथे एक स्प्रिंग आहे. ओके, आणि या स्प्रिंगच्या दुसऱ्या टोकाला आपण एक ब्लॉक अटॅच केला ज्याचं मास आहे M. ठीक आहे, एक स्प्रिंग कन्सिडर केली आपण. या स्प्रिंगचा एक एंड आपण रिजिड सपोर्टला अटॅच केलं आणि स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला आपण अटॅच केला एक ब्लॉक, ज्या ब्लॉकचा मास आहे M. इनिशियली ब्लॉक हा रेस्टमध्ये होता. ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की इनिशियली ब्लॉक हा इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये. इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये म्हणजे सध्या या सिस्टीमवर लागणारा जो नेट फोर्स आहे तो नेट फोर्स असणार आहे 0. ठीक आहे, ओके. आणि यालाच आपण कन्सिडर करत असतो आपली मीन पोझिशन. ओके, आता जर या ब्लॉकला मी मीन पोझिशन पासून थोडंसं डिस्प्लेस केलं. ओके, सपोज मी याला डिस्प्लेस केलं या डायरेक्शन मध्ये. ओके, बघा आपण ब्लॉकला या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस केलं म्हणजे ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये होऊ लागलं. ओके, तर त्याच वेळेस या ब्लॉकमध्ये किंवा स्प्रिंग मध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार होत असतो, तो या डायरेक्शन मध्ये लागत असतो. ओके, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी हे देखील बघितलं होतं की हा जो फोर्स आहे हा फोर्स या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. डिस्प्लेसमेंट जेवढं जास्त तेवढा हा फोर्स जास्त असतो, डिस्प्लेसमेंट जेवढं कमी तेवढा हा फोर्स कमी असतो. त्यानंतर या ठिकाणी आपण एक मायनस साइन देखील दिलं होतं. ओके, हे मायनस साइन इंडिकेट करेल की डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे ऑलवेज एकमेकांना अपोजिट असतात किंवा या दोघांची डायरेक्शन ही नेहमी अपोजिट असते. त्यानंतर मग आपण या ठिकाणी एक कॉन्स्टंट ठेवला होता, F इज इक्वल्स टू, हा कॉन्स्टंट ठेवला होता आपण K आणि या कॉन्स्टंटला आपण म्हटलं होतं स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, या कॉन्स्टंटला काय म्हटलं होतं आपण, याला आपण स्प्रिंग कॉन्स्टंट म्हटलं होतं. ओके, आता स्प्रिंग कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, तर सिम्पली आपण जर फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर केलं तर आपण असं लिहू शकतो की F इज इक्वल टू KX. तर K इज इक्वल टू काय होणार, तर K इज इक्वल टू होणार F अपॉन X. आता F म्हणजे फोर्स, फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि X म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं मीटर. तर स्प्रिंग कॉन्स्टंटचं युनिट होऊन जातं न्यूटन पर मीटर. ओके, मग ऍक्च्युअल मध्ये स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, तर स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे आहे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, स्प्रिंग इज नथिंग बट स्प्रिंग कॉन्स्टंट इज
the force per unit extension or compression. ओके, तुम्ही याला असंही म्हणू शकता फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, सपोज मला एका स्प्रिंगला डिस्प्लेस करायचंय, कॉम्प्रेस करायचंय किंवा त्याला सपोज आपल्याला एक्सपांड करायचंय. ठीक आहे, फोर्स पर युनिट एक्सटेंशन और कॉम्प्रेशन. सपोज एक स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला मला कॉम्प्रेस करायचं आहे बाय 1 मीटर. ओके, मग 1 मीटरने त्याला जर कॉम्प्रेस करायचं असेल तर त्याच्यासाठी किती फोर्स लागेल? ओके, त्या फोर्सला आपण कन्सिडर करत असतो स्प्रिंग कॉन्स्टंट. द फोर्स रिक्वायर्ड पर युनिट डिस्प्लेसमेंट फॉर कॉम्प्रेशन और एक्सपान्शन ऑफ द स्प्रिंग. जनरली केव्हा पण आपण एखाद्या स्प्रिंगवर फोर्स अप्लाय करतो, एक तर स्प्रिंग कॉम्प्रेस होत असते किंवा ती एक्सपांड होत असते. ठीक आहे, सपोज जर तुम्ही स्प्रिंग असं पकडलं आणि त्याला असा फोर्स लावला तर ती कॉम्प्रेस होणार, आणि स्प्रिंगला तुम्ही असं पकडून जर तुम्ही त्याला असा फोर्स लावला तर ते एक्सपांड होणार आहे. ठीक आहे, मग हा जो फोर्स लागणार आहे कॉम्प्रेशनसाठी किंवा एक्सपान्शनसाठी जो फोर्स लागेल तो फोर्स अपॉन इट्स डिस्प्लेसमेंट याला आपण कन्सिडर करत असतो स्प्रिंग कॉन्स्टंट, किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट याला आपण स्टिफनेस देखील म्हणू शकतो. ओके, स्टिफनेस of spring depends upon spring constant. ठीक आहे, स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग डिपेंड्स अपॉन द स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, एखाद्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा जास्त असेल तेवढी ती स्प्रिंग जास्त स्टिफ असते. ओके, आता सपोज जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर स्प्रिंग कॉन्स्टंट आणि डिस्प्लेसमेंट यांचं रिलेशन इनवर्स आहे. ठीक आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आणि डिस्प्लेसमेंट यांचं रिलेशन कसं आहे? इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, म्हणजेच स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा जास्त असेल, स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा जास्त तेवढं स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे कमी होईल, आणि स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा कमी असेल तेवढं स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे जास्त असेल. सपोज जर तुम्ही एक छोटीशी स्प्रिंग घेतली, एकदम बारीक स्प्रिंग, ओके, तर ती बारीक स्प्रिंग जास्त एक्सपांड होते कारण त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा कमी असतो, आणि जर तुम्ही एक जाडी स्प्रिंग घेतली तर ती जाडी स्प्रिंग कमी एक्सपांड होते कारण त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा जास्त असतो. तर एकच पॉईंट लक्षात ठेवा की स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा जास्त असेल तेवढं स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे कमी होईल. ओके, इन शॉर्ट स्प्रिंग जेवढी जाड, ओके, स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट तेवढं कमी होईल, आणि स्प्रिंग कॉन्स्टंट जेवढा कमी असेल स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त असेल, किंवा स्प्रिंग जेवढी बारीक असेल स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त होत असतं. ओके, तर स्प्रिंग कॉन्स्टंट बद्दल जर तुम्हाला इंट्रोडक्शन भेटलं असेल तर आता आपण बघूया की जर आपण अशा खूप साऱ्या स्प्रिंग्स एकमेकांना कॉम्बिनेशन मध्ये लावल्या, मग ते सिरीज कॉम्बिनेशन असो किंवा पॅरल कॉम्बिनेशन असो, तर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट किती असेल, ओके, आणि याच्या टाइम पिरियडवर काय परिणाम होतो, ठीक आहे, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग मध्ये आपण बघणार आहोत स्प्रिंग कॉम्बिनेशन इन सिरीज आणि स्प्रिंगचा कॉम्बिनेशन इन पॅरलल, आणि दोन्हीही केसमध्ये स्प्रिंगचा ऑसिलेशनचा टाइम पिरियड किती असेल तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, ओके, तर एवढं नोट करून घ्या व्हिडिओला पॉज करून. ठीक आहे, ओके, सो आधी आपण बघूयात when springs are connected in parallel. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट, springs connected in, सॉरी अगोदर सिरीज घेऊया, springs connected in series. ज्यावेळेस आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्प्रिंग्स या सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो त्यावेळेस इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काय आहे तो आपल्याला काढायचा आहे, आणि त्या इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंटचा वापर करून त्या स्प्रिंगच्या ऑसिलेशनचा टाइम पिरियड किती असतो तो टाइम पिरियड देखील आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. सो कन्सिडर टू स्प्रिंग्स, एक मिनिट, consider two
springs having spring constant K1 and K2, okay, which are connected in series as shown in the diagram. ठीक आहे, आपण दोन स्प्रिंग कन्सिडर केल्यात. ओके, एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2. ओके, बघ, एकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, दुसऱ्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आणि त्या दोन्ही स्प्रिंग्स आपण कनेक्ट केलेल्या आहेत सिरीज मध्ये. आता ऍक्च्युअल मध्ये सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे, ठीक आहे, किंवा आपण केव्हा म्हणू शकतो की दोन स्प्रिंग्स या सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे, तर बघा, when the springs are connected one after the other, ओके, ज्यावेळेस स्प्रिंग आपण एका पाठोपाठ एक कनेक्ट करत असतो, then the arrangement is said to be series. Then the arrangement is said to be सिरीज अरेंजमेंट. त्या अरेंजमेंटला आपण म्हणत असतो सिरीज अरेंजमेंट. तर बघा कसं, ओके, सपोज माझ्याकडे दोन स्प्रिंग्स आहेत. बघा डायग्राम मध्ये आपण बघूया, ही एक स्प्रिंग आहे, ओके, आणि ही दुसरी स्प्रिंग आहे. ठीक आहे, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आपण K1 कन्सिडर करूयात आणि या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आपण K2 कन्सिडर करूयात आणि हा एक ब्लॉक कन्सिडर करू ज्याचा मास आहे सपोज M. आता या ठिकाणी बघा, दोन स्प्रिंग्स या सिरीज मध्ये केव्हा कनेक्टेड आहे हे आपण केव्हा म्हणूया. तर बघा, ज्यावेळेस पहिल्या स्प्रिंगचं एक टोक हे रिजिड सपोर्टला कनेक्टेड असेल आणि दुसरा टोक हे दुसऱ्या स्प्रिंगला कनेक्टेड आहे. ओके, या ठिकाणी व्यवस्थित बघा, पहिल्या स्प्रिंगचं एक टोक रिजिड सपोर्टला आहे आणि दुसरा टोक हे दुसऱ्या स्प्रिंगला कनेक्टेड आहे. ओके, या अरेंजमेंटला आपण म्हणत असतो अरेंजमेंट ऑफ स्प्रिंग्स इन सिरीज किंवा कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स इन सिरीज. तर या ठिकाणी आता टोटल स्प्रिंग किंवा इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काय आहे तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, ओके, आता ही एक अरेंजमेंट असू शकते स्प्रिंगची किंवा दुसरी जर अरेंजमेंट आपण बघितलं तर ती अशी असू शकते. सपोज ही एक स्प्रिंग झाली, तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, ओके, आणि याला आपण दुसरी स्प्रिंग कनेक्ट केली, त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट हा K2 आहे आणि या ठिकाणी आपण कनेक्ट केला आहे एक ब्लॉक ज्याचं मास आहे सपोज M. ठीक आहे, तर ही देखील अरेंजमेंट झाली अरेंजमेंट ऑफ स्प्रिंग्स इन सिरीज. ठीक आहे, ज्या ठिकाणी स्प्रिंग्स आपण एका पाठोपाठ एक कनेक्ट करत असतो. ठीक आहे, तर दोन्ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि इथपर्यंत नोट डाऊन करा. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा आणि एवढं नोट डाऊन करून घ्या. दोन्ही डायग्राम ड्रॉ करा. फिगर ए आणि फिगर बी. फिगर ए and figure B shows the springs which are connected in series. Okay, दोन्ही स्प्रिंग्स या ठिकाणी सिरीज मध्ये आपण कनेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, नोट डाऊन केला. ओके, आता आपण बघूयात की इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, डायग्राम मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो. ठीक आहे, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आणि याचा स्प्रिंग कॉन्स्टंट असेल K2. ओके, आता बघा, सपोज मी या सिस्टीमवर या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, म्हणजे या दोन्ही स्प्रिंगचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये होईल. ठीक आहे, सपोज की या ठिकाणी जे टोटल डिस्प्लेसमेंट होणार आहे, ओके, बघा, जर मी इकडून या डायरेक्शन मध्ये जर मी फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यामुळे ही स्प्रिंग देखील स्ट्रेच होणार आहे आणि ही स्प्रिंग देखील स्ट्रेच होईल.
ठीक आहे, म्हणजे ही स्प्रिंग देखील थोडीफार समोर येणार आहे आणि ही स्प्रिंग देखील थोडीफार समोर येणार आहे. ओके, मग आता या दोन्ही मिळून, या स्प्रिंग दोन्ही मिळून जेवढं समोर येतील त्याला आपण कन्सिडर करूयात की टोटल डिस्प्लेसमेंट. ओके, आणि हे जे टोटल डिस्प्लेसमेंट आहे हे टोटल डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी कन्सिडर करूयात एक्स. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण या सिस्टीमवर एफ एवढा फोर्स अप्लाय करणार आहोत तर हा जो फोर्स आहे हा फोर्स या स्प्रिंगवर पण तेवढाच लागेल आणि या स्प्रिंगवर पण तेवढाच लागेल. म्हणजे जर तुम्ही या डायरेक्शन एफ एवढा फोर्स अप्लाय करत असाल तर या स्प्रिंगवर देखील एफ एवढा फोर्स अप्लाय होईल आणि या स्प्रिंगवर देखील एफ एवढाच फोर्स अप्लाय होईल. म्हणजे दोन्ही स्प्रिंग्सवर सेम फोर्स अप्लाय होत असतो. ठीक आहे, बघा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, when springs are connected in series, when springs are connected in series, same force exert किंवा same force acts on each spring. ओके, प्रत्येक स्प्रिंगवर सारखाच फोर्स एक्झर्ट होत असतो. जर तुम्ही या ठिकाणी एफ एवढा फोर्स अप्लाय केला तर या स्प्रिंगवर देखील एफ एवढा फोर्स अप्लाय होईल, या स्प्रिंगवर देखील तेवढाच फोर्स अप्लाय होईल. ठीक आहे, सपोज तुम्ही 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, तर या स्प्रिंगवर देखील 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय होईल आणि या स्प्रिंगवर देखील 5 न्यूटनचाच फोर्स अप्लाय होईल. ओके, आता प्रश्न असा पडतो की या ठिकाणी दोन्ही स्प्रिंगचा डिस्प्लेसमेंट सारखं असेल की वेगवेगळं असेल. ठीक आहे, बघा फोर्स तर दोन्ही स्प्रिंगवर सारखाच एक्झर्ट होणार आहे, मग दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट सारखं असेल का? पण ओके, थोडासा विचार करा, या ठिकाणी दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे सारखं असेल का? तर याचा आन्सर आहे नाही. ठीक आहे, कारण या ठिकाणी दोन्ही स्प्रिंगचे स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळे आहेत. ठीक आहे, बरं आता यामध्ये देखील अगोदर फोर्स या स्प्रिंगवर एक्झर्ट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ही स्प्रिंग स्ट्रेच होणार आहे. ओके, आता ही स्प्रिंग ज्यावेळेस पूर्णपणे स्ट्रेच होईल, ठीक आहे, ही स्प्रिंग ज्यावेळेस पूर्णपणे स्ट्रेच होईल त्याच्यानंतर मग या स्प्रिंगचं स्ट्रेचिंग हे सुरू होणार आहे. ठीक आहे, पॉइंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा ज्यावेळेस तुम्ही या सिस्टीमवर एफ एवढा फोर्स लागला त्यावेळेस तोच फोर्स या स्प्रिंगवरही लागणार आहे आणि तोच फोर्स या स्प्रिंगवर देखील लागेल. ठीक आहे, पण दोन्हीही स्प्रिंगचं जे डिस्प्लेसमेंट या ठिकाणी होणार आहे, जे एक्सटेन्शन किंवा जे आपण एक्सपान्शन म्हणत असतो ते एक्सपान्शन दोन्ही स्प्रिंगचं वेगवेगळं असेल. ठीक आहे, मग अगोदर कोणती स्प्रिंग एक्सपांड होईल? अगोदर ही स्प्रिंग एक्सपांड होईल की ही स्प्रिंग एक्सपांड होईल? ठीक आहे, तर अगोदर ही स्प्रिंग एक्सपांड होईल. अगोदर या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट होणार आणि ज्यावेळेस या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट पूर्णपणे होईल, ओके, त्याच्यानंतर मग या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे स्टार्ट होईल. ठीक आहे, पॉइंट लक्षात आला? ओके, तर दुसरा पॉइंट, द एक्सटेन्शन प्रोड्यूस, एक्सटेन्शन किंवा त्यालाच आपण म्हणूया तर डिस्प्लेसमेंट of each spring is different. ठीक आहे, दोन्हीही स्प्रिंगचं जे एक्सटेन्शन आहे, जे डिस्प्लेसमेंट आहे ते वेगवेगळं असेल. मग कोणत्या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट जास्त होईल किंवा कोणती स्प्रिंग जास्त एक्सपांड होईल आणि कोणती स्प्रिंग ही कमी एक्सपांड होईल? तर बघा, ज्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त असेल ती स्प्रिंग कमी डिस्प्लेस होईल आणि जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी असेल ती स्प्रिंग जास्त डिस्प्लेस होईल. कारण आपण आता बघितलं होतं की स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे हा डिस्प्लेसमेंटला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ओके, मग जर सपोज इफ जर K1 हा K2 पेक्षा जास्त असेल, सपोज जर K1 म्हणजे पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त असेल, दुसऱ्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी असेल, तर या केसमध्ये x2 विल बी ग्रेटर दॅन x1. ओके, चला एक काम करूया, सपोज याचा डिस्प्लेसमेंट आपण x1 कन्सिडर करू आणि याचा डिस्प्लेसमेंट आपण x2 कन्सिडर करूयात. ठीक आहे, तर जर K1 जास्त असेल तर ऑब्वियसली त्याचा डिस्प्लेसमेंट हे कमी असणार आहे. ठीक आहे, आणि जर इफ K2 इज ग्रेटर दॅन K1, दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जर जास्त असेल तर अशा वेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट तर कमीच असणार आहे. अशा वेळेस आपण लिहू शकतो की x2 इज लेस दॅन x1. ठीक आहे, सिंपलचा पॉइंट आहे. आता ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त त्याचं डिस्प्लेसमेंट कमी आणि ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी त्याचं डिस्प्लेसमेंट हे जास्त असेल. ओके, आता हा पॉइंट क्लिअर झाला की या ठिकाणी दोन्ही स्प्रिंगचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे सारखं राहणार नाही, दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळं असेल. ओके, मग जर या ठिकाणी आपण टोटल डिस्प्लेसमेंट x कन्सिडर केलं,
की या दोन्ही स्प्रिंग मिळून जर टोटल एक्स एवढा डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण असं लिहू शकतो की एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2. ठीक आहे, चला तो पॉईंट देखील लिहून घेऊयात. लेट x1 be the displacement of first spring and x2 be the displacement of second spring. Okay, and x be the total displacement. ठीक आहे, पहिल्या स्प्रिंगचा डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केलं x1, दुसऱ्या स्प्रिंगचा डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केलं x2 आणि टोटल जे डिस्प्लेसमेंट होणार आहे या टोटल डिस्प्लेसमेंटला आपण कन्सिडर केलेला आहे x. तर देन आपण असं लिहू शकतो, देन वी कॅन राईट दॅट की x इज इक्वल्स टू x1 प्लस x2. ठीक आहे, बरं चला आता आपण एक काम करूया, आपण या दोन्हीही स्प्रिंगला रिप्लेस करून एक नवीन स्प्रिंग, एकच स्प्रिंग या ठिकाणी ठेवू जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट इक्विव्हॅलंट असेल या दोन स्प्रिंग्सला. ठीक आहे, पुन्हा स्टेटमेंट लक्ष ठेवा, या दोन्ही स्प्रिंगला आपण रिप्लेस करून एक नवी स्प्रिंग या ठिकाणी ठेवूयात, एकच स्प्रिंग जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट या दोन्ही स्प्रिंगला कसा असेल, इक्विव्हॅलंट असेल. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही स्प्रिंगचा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट असलेली स्प्रिंग आपण इथे ठेवून देऊयात. ठीक आहे, बघा आता याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे. या दोन्हीचा जर आपण इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट काढला तर तो काहीतरी येणारच आहे. ठीक आहे, इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट, मग तो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट असलेली एक स्प्रिंग आपण इथे ठेवूया, तिचा डिस्प्लेसमेंट आहे एवढंच होणार आहे x एवढं, कारण तिच्यावर पण तेवढाच फोर्स अप्लाय होणार आहे. ठीक आहे, चला बघा आता, लेट KS. ठीक आहे, या ठिकाणी आपण KS ला कन्सिडर करूयात इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. लेट KS be the equivalent spring constant. ओके, आणि हा स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, की KS आपण एक इक्विव्हॅलंट कॉन्स्टंट कन्सिडर केला. मग चला एक नवीन डायग्राम आपण तयार करू या ठिकाणी. ओके, आपण एक नवीन स्प्रिंग कन्सिडर केली की जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे सपोज आता KS. ओके, तेवढंच मास आहे आणि तेवढाच फोर्स आपण याच्यावर एक्झर्ट करणार आहे आणि याचा डिस्प्लेसमेंट होईल सपोज x एवढा. ठीक आहे, या दोन स्प्रिंगला रिप्लेस करून आपण एक नवीन स्प्रिंग ठेवली जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे KS एवढा. आणि KS म्हणजे काय, तर KS म्हणजे K1 आणि K2 या दोघांचा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. या ठिकाणी आपल्याला KS ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा की KS हा या दोन्ही K1 आणि K2 चा इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. तसं आपण रेजिस्टन्स बघितलं होतं, रेजिस्टन्सेस इन सिरीज आणि रेजिस्टन्सेस इन पॅरलल आपण स्टडी केलं होतं 10th स्टँडर्ड मध्ये. त्यावेळेस आपण बघितलं होतं की आपण जर दोन रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत तर त्या दोन रेजिस्टन्सला काढून आपण एक नवीन रेजिस्टन्स त्या ठिकाणी ठेवू शकतो ज्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स या दोन एवढा असेल. ठीक आहे, या ठिकाणी पण आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याकडे दोन स्प्रिंग्स आहेत, एकाचा कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्याचा कॉन्स्टंट K2 आहे. या दोन्ही स्प्रिंगचा इक्विव्हॅलंट आपण KS कन्सिडर केला. मग या दोन स्प्रिंगला काढून आपण KS एवढा स्प्रिंग कॉन्स्टंट असलेली स्प्रिंग इथे ठेवू शकतो. ठीक आहे, ज्याच्यावर आपण तेवढाच फोर्स लावणार आहोत F एवढा, आणि F एवढा फोर्स अप्लाय केला आहे तिचा डिस्प्लेसमेंट हे x एवढाच असणार आहे. ठीक आहे, ओके ना, आता आपण इथे लिहू शकतो का ना, मला सांगा की या ठिकाणी F एवढा फोर्स इकडे लागू लागला तर इकडे किती फोर्स लागेल या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर हा फोर्स असणार आहे F इज इक्वल्स टू मायनस KS इंटू x. ठीक आहे, आपण बघितलं होतं फोर्स इज इक्वल्स टू, किंवा आता बघितलं होतं आपण F इज इक्वल टू KX. ओके, हा फॉर्म्युला आपण आता बघितला होता F इज इक्वल टू KX. तर आपण या ठिकाणी याच्यावर F एवढा फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे सपोज याचं x एवढा डिस्प्लेसमेंट होऊ लागलं. ठीक आहे, तर x एवढा डिस्प्लेसमेंट झालं तर त्या ठिकाणी फोर्स इज इक्वल्स टू होऊन जातो मायनस ऑफ KX इंटू x. ठीक आहे, चला याला नाव देऊयात आपण इक्वेशन नंबर A सध्या. ओके, आता या ठिकाणी या स्प्रिंगवर देखील F एवढा फोर्स अप्लाय होतोय आणि याच्यावर देखील F एवढा फोर्स अप्लाय होतोय. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो का, ऑल्सो F इज इक्वल्स टू मायनस K1 x1 आणि F इज इक्वल टू मायनस K2 x2.
ठीक आहे, लिहू शकतो आपण या ठिकाणी. ठीक आहे, बघा या ठिकाणी एफ एवढा फोर्स आपण या ठिकाणी एक्झर्ट करू लागलो याच्यावर, ज्याच्यामुळे एक्स एवढं डिस्प्लेसमेंट होऊ लागलं, तर हा फोर्स असणार आहे एफ इज इक्वल टू के एस इंटू एक्स. मायनस तर या ठिकाणी डायरेक्शन इंडिकेट करणार आहे. ठीक आहे, आता इकडे बघा या डायरेक्शन मध्ये याच्यावर देखील एफ एवढा फोर्स एक्झर्ट होतोय, याचं देखील x2 एवढा डिस्प्लेसमेंट होत आहे. ठीक आहे, मग आपण असं लिहू शकतो की एफ इज इक्वल टू मायनस के टू x2. आता या स्प्रिंगवर पण तेवढाच फोर्स एक्झर्ट होतोय एफ एवढा, याचं डिस्प्लेसमेंट एक्स एवढं होऊ लागलं, तर या ठिकाणी आपण नेक्स्ट लिहू शकतो एफ इज इक्वल टू मायनस के वन एक्स वन. ओके, आता बघा या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की x1 इज इक्वल टू, बघा x1 ची व्हॅल्यू काढायची मला, तर आपण असं लिहू शकतो का मायनस एफ अपॉन के वन, आणि x2 जर काढायचा असेल तर x2 इज इक्वल टू काय होऊन जाणार आहे, तर मायनस एफ अपॉन के टू. आणि जर मला x काढायचा आहे, ओके बघा इकडे x जर काढायचा असेल तर तो होणार मायनस एफ अपॉन के एस. आता x1 x2 आणि x या तिघांच्या व्हॅल्यूज जर आपण या ठिकाणी पुटअप केल्या x इज इक्वल टू x1 प्लस x2 मध्ये, ओके, तर काय होईल. ठीक आहे, बघा ओके, x इज इक्वल टू x1 प्लस x2. आता x म्हणजे कोण आहे आपल्याकडे, तर मायनस एफ अपॉन के एस. x1 म्हणजे आहे मायनस एफ अपॉन के वन, आणि x2 म्हणजे आहे मायनस एफ अपॉन के टू. प्लस इंटू मायनस आहे ते मायनस होऊन जाणार आहे. सो मायनस एफ अपॉन के एस इज इक्वल टू मायनस एफ अपॉन के वन मायनस एफ अपॉन के टू. ठीक आहे, एक काम करूयात, एफ 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 याला आपण कॅन्सल करून टाकूयात. इकडे वरला मायनस, एक काम करा असं नाही, या ठिकाणी मायनस एफ अपॉन के एस आपण तसंच ठेवूयात. इकडे या दोन्ही ठिकाणून मायनस एफ आपण कॉमन काढूयात. ठीक आहे, जर मायनस एफला आपण कॉमन काढलं तर इथे उरणार वन अपॉन के वन प्लस इथे उरतो वन अपॉन के टू. हा मायनस एफ या मायनस एफ सोबत कॅन्सल होऊन जातो, तर वन अपॉन के एस इज इक्वल टू आलेला आहे वन अपॉन के वन प्लस वन अपॉन के टू. आता या ठिकाणी जर आपण के एस साठी सॉल्व्ह केला तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण, तर इथे होणार वन अपॉन के एस इज इक्वल टू के वन इंटू वन के वन प्लस के टू इंटू वन के टू अपॉन मध्ये के वन इंटू के टू म्हणजेच के वन के टू. आता मला के एस काढायचं आहे, तर आपण रेसिप्रोकल घेऊन टाकूयात. जर रेसिप्रोकल घेतला तर के एस इज इक्वल टू येणार के वन के टू अपॉन के वन प्लस के टू. ठीक आहे, सो दिस इज द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्प्रिंग्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केल्या तर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरत असतो की के एस इज इक्वल टू के वन के टू अपॉन के वन प्लस के टू. ओके, मग आता जर आपल्याला या सिस्टीमचा, ओके, दोन स्प्रिंग्स आपण सिरीजमध्ये कनेक्ट केल्या होत्या, त्या सिस्टीमचा जर आपल्याला टाइम पिरियड काढायचा असेल तर तो कसा काढायचा, त्याच्यासाठी इथपर्यंत एकदा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, नोट करून घ्या. ठीक आहे, आय होप तुम्ही नोट केलं असेलच. तर बघा आता, तर के एस इज इक्वल टू आला आपला के वन के टू अपॉन के वन प्लस के टू. ठीक आहे, आता टाइम पिरियड काढायचा आहे, तर इक्विव्हॅलंट सिस्टीमचा टाइम पिरियड होणार टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के एस. ठीक आहे, आता या ठिकाणी के एस आपला आला होता टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के एस म्हणजे होता के वन के टू अपॉन मध्ये के वन प्लस के टू. आता हा अपॉन मधला के वन प्लस के टू जाणार न्यूमरेटर मध्ये, तर नवीन जो टाइम पिरियड आपल्याला भेटेल तो असेल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम इंटू के वन प्लस के टू अपॉन के वन के टू. तर हा झाला इफेक्टिव्ह टाइम पिरियड. ओके, ज्यावेळेस आपण दोन स्प्रिंग्स सिरीजमध्ये कनेक्ट करूयात. ठीक आहे, ओके, इथपर्यंत काही अडचण नसेलच. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी एकदा ओव्हरलुक करून घेऊया की ज्यावेळेस आपण दोन स्प्रिंग्स या सिरीजमध्ये कनेक्ट करत असतो, when springs are connected in series, ज्यावेळेस आपण स्प्रिंग्सला सिरीजमध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस पहिला पॉइंट लक्षात ठेवा की सेम फोर्स acts on
ईच स्प्रिंग, ओके, प्रत्येक स्प्रिंग्सवर सेम फोर्स ऍक्ट होत असतो. ठीक आहे. दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की एक्सटेन्शन किंवा ज्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस इन ईच स्प्रिंग इज डिफरंट. प्रत्येक स्प्रिंग मध्ये जे डिस्प्लेसमेंट किंवा एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल ते वेगळं वेगळं असेल. ठीक, हे पॉइंट नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, ओके. आता बघूयात की ज्यावेळेस आपण स्प्रिंग्स पॅरल मध्ये कनेक्ट केल्या त्यावेळेस इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट किती येणार आणि नवीन टाइम पिरियड किती असेल. सो व्हेन स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरल, when springs connected in parallel, आता स्प्रिंगचे पॅरलल अरेंजमेंट कशी असते अगोदर ते समजून घ्या. ठीक आहे, समजा माझ्याकडे आता दोन स्प्रिंग्स आहेत. ठीक आहे, पहिली स्प्रिंग जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि दुसरी स्प्रिंग जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2. ठीक आहे, आणि या दोन्ही स्प्रिंग्स मी कनेक्ट केल्या एका ब्लॉकला ज्याचा मास आहे M. ठीक आहे, ही जी अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटला आपण म्हणत असतो अरेंजमेंट ऑफ स्प्रिंग इन पॅरलल किंवा कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स इन पॅरलल. यालाच आपण असे ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, सपोज ही एक स्प्रिंग आहे जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि ही दुसरी स्प्रिंग जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2 आणि या दोन्ही स्प्रिंग्सला आपण अटॅच केला एक ब्लॉक ज्याचा मास आहे M. ठीक आहे, K1 K2. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स डिस्कस करून घेऊया अगोदरच. ठीक आहे, चला तर ते पॉइंट असे आहेत की या ठिकाणी आता दोन्ही स्प्रिंगवर सारखाच फोर्स एक्झर्ट होईल का. पहिला प्रश्न हा, दोन्ही स्प्रिंग्सवर सारखाच फोर्स एक्झर्ट होईल का. आणि दुसरा प्रश्न, दोन्ही स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन या ठिकाणी सारखं असेल का. ठीक आहे, थोडासा विचार करा आणि उत्तर द्या. ओके, पहिला प्रश्न असा आहे की दोन्ही स्प्रिंग मधला फोर्स किंवा दोन्ही स्प्रिंग्सवर सेम फोर्स एक्झर्ट होईल का. आणि दुसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की दोन्ही स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन हे सारखं असेल का किंवा दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट हे सारखं असेल का. ठीक आहे, ओके. तर चला पहिला प्रश्न बघू. सपोज आता मी याच्यावर F एवढा फोर्स अप्लाय केला या डायरेक्शन मध्ये किंवा याच्यावर समजा खाली mg एवढा फोर्स जर एक्झर्ट होत असेल तर. ठीक आहे, आता इकडे बघा, याच्यावर जर मी F एवढा फोर्स अप्लाय केला आणि याला जर मी असं इकडे खेचलं, ठीक आहे, इकडे खेचलं तर याचा देखील जेवढं डिस्प्लेसमेंट होईल त्याचाच एवढा डिस्प्लेसमेंट होणार आहे. ओके, पुन्हा समजून घ्या, मी या ब्लॉकला इकडे खेचतोय. ठीक आहे, मी याला इकडे खेचलं असं तर जेवढी ही स्प्रिंग एक्सपांड होईल तेवढीच ही स्प्रिंग पण एक्सपांड होईल. ठीक आहे, म्हणजे या दोघांचा डिस्प्लेसमेंट कसं असेल या ठिकाणी, तर दोघांचा डिस्प्लेसमेंट असेल सारखं. ठीक आहे, आता थोडासा विचार करा की जर मग या दोघांचं डिस्प्लेसमेंट सारखं असेल तर दोघांवर लागणारा फोर्स पण सारखा असेल का. तर नाही, या ठिकाणी फोर्स डिवाइड होऊन जातो. सपोज जर पहिल्या स्प्रिंग्सवर F1 फोर्स एक्झर्ट झाला तर दुसऱ्या स्प्रिंगवर एक्झर्ट होणार आहे F2 फोर्स. ठीक आहे, तर ज्यावेळेस दोन स्प्रिंग्स या पॅरलली आपण कनेक्ट करत असतो त्यावेळेस दोन्हीही स्प्रिंग्सवर वेगवेगळा फोर्स एक्झर्ट होत असतो. बट दोन्हीही स्प्रिंगचं जे एक्सपान्शन आहे, जे एक्सटेन्शन आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे, हे डिस्प्लेसमेंट दोन्ही स्प्रिंगचं सारखंच होत असतं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, सपोज या ठिकाणी आता याच्या लोडमुळे किंवा याच्या ज्या वेटमुळे, या वेटमुळे हा ब्लॉक खाली येणार आहे. जसा हा ब्लॉक खाली आला तर जेवढी स्प्रिंग ही बघा, ही स्प्रिंग जेवढी खाली येणार आहे ही स्प्रिंग पण तेवढीच खाली येणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट कसं असेल तर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी सारखंच असणार आहे. बट या दोन्ही स्प्रिंग्सवर लागणारा फोर्स जो आहे हा फोर्स वेगवेगळा असेल. ठीक आहे, ओके. डायग्राम ड्रॉ करून ठेवा व्हिडिओला पॉज करून. ठीक आहे, ओके. तर बघा, theory पूर्ण तेच आहे. Consider two springs which are having spring constant K1 and K2 are connected in parallel as shown in the figure. Okay, आता बघा, when springs are connected in parallel
ज्यावेळेस आपण स्प्रिंग्सला पॅरलली कनेक्ट करत असतो, ठीक आहे, डिफरंट फोर्स ऍक्ट्स ऑन देम. ओके, या दोघांवर लागणारा जो फोर्स आहे हा फोर्स हा डिफरंट असतो. ओके, दुसरा पॉइंट, द एक्सटेन्शन, ओके, ज्याला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट, द एक्सटेन्शन किंवा डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस इन ईच स्प्रिंग्स इज सेम. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. दोन्ही स्प्रिंग्सवर वेगवेगळा फोर्स एक्झर्ट होणार आहे. याच्यावर जर F1 एक्झर्ट झाला तर याच्यावर F2 एक्झर्ट होईल, बट दोघांचं जे डिस्प्लेसमेंट असेल हे डिस्प्लेसमेंट मात्र सारखंच असेल. ठीक आहे, तर आता या केसमध्ये इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंटच्या सहाय्याने आपण कॅल्क्युलेट करूया तर टाइम पिरियड किती असेल. ठीक आहे, ओके, तर चला सुरुवात करूया. तोपर्यंत व्हिडिओला पॉज करून ही नोट करून घ्या. ठीक आहे, ओके. ठीक आहे, सपोज डाऊनवर्ड मध्ये किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये F एवढा फोर्स एक्झर्ट होतोय. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2. ठीक आहे, या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट X, या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट X, दोघांचं डिस्प्लेसमेंट सारखंच होणार आहे. याच्यावर लागणारा फोर्स आहे F1, तर याच्यावर लागणारा फोर्स आहे F2. ठीक आहे, ओके. आता सपोज या दोन्ही स्प्रिंग मिळून जे इक्विव्हॅलंट, ठीक आहे, इक्विव्हॅलंट जो स्प्रिंग कॉन्स्टंट असेल तो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आपण कन्सिडर करूयात Kp. ठीक आहे, याचा अर्थ हा देखील होतो की या दोन स्प्रिंगला रिप्लेस करून आपण एक अशी स्प्रिंग ठेवूयात जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट Kp असेल. ठीक आहे, मग सपोज ही झाली ती स्प्रिंग जिचा स्प्रिंग कॉन्स्टंट Kp आहे. ठीक आहे, फोर्स किती एक्झर्ट होऊ लागला याच्यावर, तर फोर्स एक्झर्ट होऊ लागला F एवढा. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट किती होऊ लागलं, तर डिस्प्लेसमेंट होऊ लागलं F एवढं, सॉरी X एवढं डिस्प्लेसमेंट याचं होणार आहे. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी, ओके, या ठिकाणी मी असं लिहू शकतो, सपोज याला नाव देऊयात आपण फिगर A आणि याला नाव देऊयात आपण फिगर B. ठीक आहे, ओके. आता फिगर A मध्ये मी असं लिहू शकतो का की F1 इज इक्वल्स टू, ठीक आहे, F1 इज इक्वल्स टू मायनस K1X. ठीक आहे, आणि F2 इज इक्वल टू आपण लिहू शकतो मायनस K2X. ठीक आहे, बघा पहिल्या डायग्राम मध्ये या स्प्रिंगवर किती फोर्स एक्झर्ट होऊ लागला, तर F1 एवढा फोर्स एक्झर्ट होऊ लागला. मग तो फोर्स किती असेल, तर सिम्पली K1X. ओके, या स्प्रिंगवर किती फोर्स एक्झर्ट होऊ लागला, तर F2 एवढा फोर्स एक्झर्ट होऊ लागला. ओके, मग तो किती असेल, तर मायनस K2X. ठीक आहे, आता या स्प्रिंगवर, ओके, आता ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग म्हणजे या दोघांची इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, या दोन स्प्रिंगला रिप्लेस करून आपण ही स्प्रिंग ठेवलेली आहे. ठीक आहे, जे की चालणार आहे. तर या ठिकाणी याच्यावर किती फोर्स एक्झर्ट होऊ लागला, तर F एवढा फोर्स एक्झर्ट होऊ लागला, ज्याला आपण असं लिहू शकतो मायनस KPX. ओके, आता मला सांगा या ठिकाणी टोटल फोर्स किती एक्झर्ट होतोय, तर F एवढा फोर्स एक्झर्ट होतोय. यापैकी F1 एवढा फोर्स या स्प्रिंगवर लागू लागला आणि F2 एवढा फोर्स या स्प्रिंगवर लागू लागला, म्हणजेच या ठिकाणी फोर्स हा डिवाइड होतोय. ठीक आहे, टोटल F फोर्स आहे, या F फोर्स पैकी काही फोर्स या स्प्रिंगवर लागतोय, काही फोर्स या स्प्रिंगवर लागतोय. तर मी या ठिकाणी असं लिहू शकतो का की वी नो दॅट किंवा वी कॅन राईट F इज इक्वल्स टू F1 प्लस F2. ठीक आहे, आता F म्हणजे किती आपल्याकडे, तर आपल्याकडे F म्हणजे आहे मायनस KPX. F1 म्हणजे काय आहे, तर F1 म्हणजे आहे मायनस K1X प्लस F2 म्हणजे आहे मायनस K2X. आता या ठिकाणी मायनस एक्स कॉमन आहे, जो आपण बाहेर काढून घेऊयात. सो मायनस
kpx इज इक्वल टू मायनस एक्स बाहेर घेतला, आतमध्ये उरला k1 प्लस k2. आता हा मायनस मायनस सोबत कॅन्सल, एक्स एक्स सोबत कॅन्सल, तर kp इज इक्वल टू आपल्याला भेटेल kp इज इक्वल टू k1 प्लस k2. म्हणजे जर आपण दोन स्प्रिंग्स या पॅरलली कनेक्ट केल्या तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट जो असतो तो सरळ सरळ त्या दोन्ही स्प्रिंग कॉन्स्टंटची ऍडिशन असते. ठीक आहे, म्हणजे सपोज की या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट मी कन्सिडर केला 2 न्यूटन पर मीटर, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कन्सिडर केला 3 न्यूटन पर मीटर, तर टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट जो असेल इथे तो असणार आहे 5 न्यूटन पर मीटर, कारण 2 + 3 दोघांची या ठिकाणी ऍडिशन होणार आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की जर स्प्रिंग्स या सिरीज मध्ये कनेक्ट केल्या तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट कसा काढायचा. त्यानंतर आपण बघितलं की जर स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केल्या तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट कसा काढायचा. ठीक आहे, आता एकदा थोडक्यात त्याचा टाइम पिरियड बघूया आपण. ठीक आहे, टाइम पिरियडचा फॉर्म्युला एकदम सिंपल होता की t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन k. आता या ठिकाणी kp येणार. ठीक आहे, kp ची व्हॅल्यू सिंपल आपल्याला माहिती आहे, t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन, आणि kp च्या ठिकाणी आपण लिहू शकतो k1 प्लस k2. सो दिस इज द टाइम पिरियड. ज्यावेळेस आपण दोन स्प्रिंग्स या पॅरलली अटॅच केल्या त्यावेळेस टाइम पिरियड असणार आहे t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन k1 प्लस k2. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा आणि एवढं नोट करून घ्या एकदा. ठीक आहे, ओके. नोट केलं. ओके, नाव तर सिरीज आणि इकडे आपण कन्सिडर करूया पॅरलल. ठीक आहे, जर आपण दोन स्प्रिंग्स या सिरीज मध्ये कनेक्ट केल्या तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट काय आहे. तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू येतो k1 k2 अपॉन k1 प्लस k2. ठीक आहे, आणि जर आपण दोन स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केल्या तर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट येऊन जातो सरळ सरळ k1 प्लस k2. ठीक आहे, जर स्प्रिंग सिरीज मध्ये कनेक्ट केला तर टाइम पिरियड जो आहे टाइम पिरियड येतो t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m k1 प्लस k2 अपॉन k1 k2. आणि जर आपण स्प्रिंग्स पॅरलली कनेक्ट केल्या तर टाइम पिरियड येतो t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m अपॉन k1 प्लस k2. ठीक आहे, हे पॉइंट लक्षात राहतील. ओके, आता बघा. ठीक आहे, एक पॉइंट बघायचा आहे, थोडासा इम्पॉर्टंट आहे. ओके, एक स्टेटमेंट सांगतो, लिहून घ्या. व्हेन लेंथ ऑफ अ स्प्रिंग, व्हेन, लिहून घ्या सगळ्यांनी स्टेटमेंट. व्हेन लेंथ ऑफ अ स्प्रिंग इज मेड n टाइम्स, okay, its spring factor becomes 1 by n times, and hence time period increases root n times, and hence time period increases root n times. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या स्प्रिंगची लेंथ n टाइम्स इंक्रीज केली, ठीक आहे, जर आपण स्प्रिंगची लेंथ n टाइम्स इंक्रीज केली तर या ठिकाणी स्प्रिंग फॅक्टर हा 1 अपॉन n टाइम्स कमी होऊन जातो. ठीक आहे, 1 अपॉन n टाइम्स स्प्रिंग फॅक्टर कमी होत असतो, आणि अशा प्रकारे त्याचा टाइम पिरियड हा रूट n टाइम्स इंक्रीज होणार आहे. ठीक आहे, ओके, बघा. व्हेन लेंथ ऑफ स्प्रिंग इज मेड n times, okay, when length of the spring is made n times, the effective spring factor, its spring factor becomes, its spring factor becomes 1 upon n times. ठीक आहे,
बघा सिंपल जी गोष्ट आहे की स्प्रिंग फॅक्टर हा स्प्रिंगच्या लेंथला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की स्प्रिंग फॅक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द स्प्रिंग. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण लेंथ n टाइम्स इंक्रीज केली, ठीक आहे, ज्यावेळेस आपण लेंथ n टाइम्स इंक्रीज केली तर स्प्रिंग फॅक्टर देखील n टाइम्स कमी होत असतो. ठीक आहे, लेंथ ज्यावेळेस आपण n टाइम्स इंक्रीज केली, बघा लेंथ जर इंक्रीज केली तर स्प्रिंग फॅक्टर कमी होतो. ठीक आहे, म्हणजे 1/n टाइम्स होणार आहे. आणि स्प्रिंग फॅक्टर जर 1/n टाइम्स कमी झाला तर टाइम पिरियड, बघा टाइम पिरियड आणि स्प्रिंग फॅक्टरचं रिलेशन कसं असतं तर इनव्हर्सली आहे. मग जर स्प्रिंग फॅक्टर 1/n टाइम्स कमी होत असेल तर टाइम पिरियड √n टाइम्स वाढून जाणार आहे. ठीक आहे, ओके, बघा समजून घ्या पुन्हा. फॉर्म्युला असा आहे टाइम पिरियडचा, t इज इक्वल टू 2π √m/k. ठीक आहे, ओके, बघा जर मी, ठीक आहे, जर मी स्प्रिंगला n टाइम्स केलं, ठीक आहे, स्प्रिंगची लेंथ मी n टाइम्स इंक्रीज केली तर स्प्रिंग कॉन्स्टंट हा n टाइम्स कमी होणार आहे. ठीक आहे, n टाइम्स कमी होईल म्हणजे 1/n टाइम असेल तो. आणि हा जर 1/n टाइम झाला म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट हा जर 1/n टाइम झाला तर n वरती जातो. ठीक आहे, तर t इज इक्वल टू होणार 2π √nm/k. ठीक आहे, जर स्प्रिंग फॅक्टर 1/n टाइम झाला तर टाइम पिरियड हा √n टाइम्स इंक्रीज होऊ लागला. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट होतं की व्हेन लेंथ ऑफ द स्प्रिंग इज मेड n टाइम्स इट्स स्प्रिंग फॅक्टर बिकम्स 1/n टाइम and hence time period becomes √n times. टाइम पिरियड बिकम्स √n टाइम्स. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आणि इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे ते असं की व्हेन अ स्प्रिंग इज कट इनटू n इक्वल पीसेस, when spring is cut into n equal pieces, when spring is cut into n equal pieces, the spring factor of each piece becomes nk. ठीक आहे, स्प्रिंग फॅक्टर ऑफ ईच पीस बिकम्स nk. सपोज एका स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर, ओके, एका स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर आपला k इज इक्वल टू आहे 5 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे 5 न्यूटन पर मीटर. आणि या स्प्रिंगचे मी 2 तुकडे केले तर एका स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर होऊन जातो 10, दुसऱ्याचा होऊन जाणार आहे 10 nk. किती तुकडे केले तर आपण n तुकडे केले. ठीक आहे, सपोज ही स्प्रिंग मी 2 तुकड्यामध्ये डिवाइड केलेली आहे, n इज इक्वल टू झाला या ठिकाणी 2. तर प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर किती असेल तर n टाइम्स k. n ची व्हॅल्यू 2 आणि k ची व्हॅल्यू आपली 5 होती, सो हा 2 × 5 होऊन जाणार 10. ठीक आहे, तर प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर किंवा प्रत्येक पीसचा स्प्रिंग फॅक्टर हा n टाइम्स k होऊन जातो. सपोज एखाद्या स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर आहे 2 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, आणि त्या स्प्रिंगचे मी 10 पीस केले तर प्रत्येक पीसचा स्प्रिंग फॅक्टर किती होणार आहे तर 2 × 10 म्हणजे इट विल बी 20 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंत बघूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्प्रिंगशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स बघूयात. ज्यावेळेस स्प्रिंग सिरीजमध्ये कनेक्टेड असेल, स्प्रिंग पॅरलमध्ये कनेक्टेड असेल, त्यावेळेस इफेक्टिव्ह टाइम पिरियड काय असतो काय नाही त्याचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर थँक्यू.